हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर कसे आहात सर्व? मजेत ना? 2-3 दिवस झाले मी ब्लॉग शेअर नाही करत आहे. तर थोडं काम आहे, ब्लाऊजचे काम आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकत आहे, कारण एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे म्हणून. तर चला, आज थोडा वेळ मिळाला तर मी म्हटलं चला आज ब्लॉग शूट तर करूनच आहे, पण एडिटिंगसाठी मला वेळ नाही भेटत आहे. तर इथे सुरू आहे आमची सकाळची गडबड. तर आज मला कोणालाच उठवायचं काम नाही पडलं, सगळेजण पटापट उठले, पण मीच आज लेट उठली त्याच्यामुळे. तर मला आज झाला होता उशीर, पण मला आज पूर्ण स्वयंपाक करायचा होता. शान्वीचाच म्हणून नाही तर यांच्यासाठी सुद्धा, कारण हे बहुतेकच जाणार होते बाहेर त्याच्यामुळे. तर कसं म्हणजे स्वयंपाक रेडी असला की कधीही गेले तरी जेवण करून जाता येते. तर हे 9 वाजेपर्यंत तरी जेवण करून घेतातच, नाश्ता करायचं काम राहत नाही. तर इथे मी इकडे करत आहे स्वयंपाक आणि तिकडे करत आहे हे चहा. तर यांना म्हटलं आता वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिची तयारी करून द्या. तसे तेच तयारी करून देते. मी फक्त टिफिनच्या मागे असते, तिची बॅग भरते, टिफिन करते तिचा, आणि जेव्हा तिची वेणी घालायची असते ना तेव्हाच मी जात असते. तर आजकाल ना ती दात घासून मागत आहे. पहिले घासून नव्हती मागत, पण आजकाल तिचं रोजचं झालेलं आहे की दात घासून मागते ती. म्हणून मग ती यांनी तिला दात घासून दिले, नाही तर रोज माझ्या मागे लागते. मी जेव्हा नेमकं पराठा करत असते तिच्यासाठी, म्हणजे पोळी करत असते ना, तेव्हाच ती नाही का दात घासून मागते. तर मी म्हटलं यांना द्या तुम्ही जरा तिचं करून पटापट. तर इथे सुरू आहे यांचा चहा पिणं आणि मी करत आहे पोळ्या. तर यांच्या पुरत्या आणि शान्वीपुरत्या मी पोळ्या टाकून घेतल्या, कारण की टाकून असलेल्या कामाच्या बहुतेक मला आठवत नाही, कारण 8 दिवस झाले, मी 8 दिवसा अगोदरचा हा व्लॉग आहे, तर म्हणून. तर सर्वात आधी इथे पोळ्या झाल्या मी शान्वीचा टिफिन भरून घेतला, आणि बाकीच्या पोळ्या ज्या आहेत ते नंतर करणार. आता शान्वी गेल्याच्या नंतर बाकी सगळं नंतर होत राहते, पहिले शान्वीचं. शान्वी गेली शाळेत आणि आता तिचे पप्पा जाईल. एकाची गडबड झाली, आता दुसऱ्याची गडबड आहे. तर सर्व काही तयारच आहे, भाजी पोळी वगैरे. जेवणाचं नाश्ता तर राहू द्या, म्हटलं नाश्ता नका करू, त्याच्यापेक्षा तुम्ही जेवण करून जा, कारण 9 वाजूनच जाते जाता जाता. तर जेवण होऊनच जाते 9 वाजेपर्यंत, जेवण तर करू शकतो. तर चला, तर मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. काल मी सुट्टी घेतली, मला भरपूर कामं होती, त्याच्यामुळे मग मी सुट्टी घेतली होती. तर ब्लाऊज घेतलेले आहे शिवायला, तर ते सुद्धा करायचं आहे दुपारी, म्हणून आता मी पटकन कामं करून घेते पटापट. आणि मग स्वयंपाक तर तसा झालेलाच आहे, फक्त पोळ्या जेवढ्या राहिल्या तेवढ्या टाकून घेते आणि मग करते ब्लाऊजचं काम. कारण की कसं लग्नाचे ब्लाऊज आहे सर्व, तर लवकरात लवकर शिवून देणं पण महत्त्वाचं आहे. आणि मी जास्त वेळ मशीनवर बसू शकत नाही, पहिलेसारखी मी काही मशीनवर जास्त वेळ बसू शकत नाही, म्हणून थोडं थोडं आपलं जेवढं होते तेवढं थोडं करत जायचं. तर झालं पोळ्या टाकून. आता मी माझ्यासाठी केलेला आहे हा नाश्ता, साखरेचा पराठा, जो लहानपणी खायचा तो आता मी खाते. तर मला आवडते खूप जास्त, आणि खूप जास्त म्हणून नाही, पण आवडते, कधी कधी खाऊन घेते मी. आणि आता एकटीसाठी काय करावं नाश्त्याचं, नाही का, म्हणून मग तेवढं शेवटच्या हुंड्यात मग मी साखरेचा पराठा करून घेतलेला आहे. आता मी करते नाश्ता. तुम्ही पण या नाश्ता करायला सर्वजण, एकाच पराठ्यात आपण सर्वजण खाऊ. रांगोळ वगैरे झाली आणि पूजा करून घेतली. आता करत आहे माझ्या जेवणाची सोय. तर स्वयंपाक तर तसा झालेलाच आहे, सकाळी पण भाजी नुकर पडली, कारण की कोबीची भाजी केली ना, तर ते कोबी जे आहे ते अर्ध्यापेक्षा म्हणजे खूप कमी, अर्धी जास्त तर बेकारच निघाली. तर ते बाजूला अलग काढून ठेवली मी अशी, आणि बाकीची जी आहे चांगली ते गरम पाण्यात छान स्वच्छ धुवून त्याची भाजी करून घेतली. तर ती भाजी झाली कमी, म्हणून मग आता मी करत आहे इथे वांग घेतलेलं आहे एक, तर ते वांग भाजून घेत आहे. भरताचंच वांग आहे, ते वांग भाजून घेते आणि करते मस्त असं कच्चं भरीत, बढियापैकी मस्त लागते कच्चं भरीत. पण त्रास होतो ॲसिडिटीवाल्यांना, मला ॲसिडिटी, तर आता काय करणार, जाऊ दे, गोळी घेऊन टाकू एक नंतर. आणि वांग हे झालेलंच आहे, वांग झालं शिजून, आणि डोक्याला लावलं आहे तेल, म्हणून थोडंसं चिपचिप दिसत आहे, कारण डोकं धुवायचं होतं म्हणून. पण आज आहे सोमवार, तर सोमवारी मी केस धुत नाही, म्हणून मग आता उद्या धुणार. आणि चला, तर मग आता मी करून घेते वांग्याचं भरीत.
मस्त कांदा टोमॅटो आणि एक टोमॅटो छान लाल लाल, एक नाही अर्ध टोमॅटो, टमाटर. हो, एक टीप शेअर करते तुमच्यासोबत, जे टीप मी पण फॉलो करते. तर हे वांगं जे आहे आपण जेव्हा भाजत असतो तेव्हा त्याच्या आधी त्याला तेल लावत असतो. तर ते तेल न लावता असंच जर भाजलं ना तर हे जे आहे याची आपण नंतर साल काढून टाकतो ना, हे साल त्याला चिपकून राहत नाही तेल जर नाही लावलं तर तुम्ही पण ट्राय करून बघा. नाहीतर मग तेल लावलं ना तर खूप वेळ लागतो साल काढायला. जर कोरडंच असं वांगं भाजलं तर त्याला साल काढायला वेळ लागत नाही, लवकरात लवकर निघून जाते. तर तुम्ही पण ट्राय करून बघा, ही एक टीप होती. तर ट्राय करून बघा, कशी वाटेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा. चला तर मग आता आपण भरीत करून घेऊया. गरम आहे खूप जास्त. निघालेली आहे याची साल. आता चांगलंच आहे वांग. पण आता हे भांडं भरवण्यापेक्षा एकच करते मी, जास्त काही लागणार नाही. तर एक कांदा बारीक कट करून घेणार. तर यात जाणार चवीनुसार तिखट, तुम्हाला जेवढं हवं आहे तिखट तेवढं. आणि मग जाणार यात चवीनुसार मीठ, आपापल्या चवीनुसार. कारण कोणाला कमी मीठ पाहिजे, कोणाला जास्त पाहिजे. आम्हाला जास्तही नाही पाहिजे, एकदम कमी पण नाही पाहिजे. थोडंसं तेल. आता याला मस्त असं हाताने छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर झालेलं आहे कच्चं भरीत तयार. मस्तच असं. आता करते मी जेवण. मस्त कच्चं भरीत, फुलकोबीची थोडीशी भाजी आहे ती, आणि पोळ्या. बस एवढंच केलेलं आहे आजच्या जेवणाला. तर चला जेवण करू आपण. खिडकी लावून घेते कारण मग मांजरीचा खूप धाक आहे, येऊन जाईल आणि सगळं काही खाऊन घेईल. चला तर मग आता मस्त असं फुलकोबीची भाजी, पोळी, वरण, भात. आता इकडे जाते म्हटलं जेवायला, पण इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटते. तर बसते मी तेच बेडरूममध्येच. आणि चला तर मग जेवण करून घेते मी. आणि आता करायचे आहे ब्लाऊजचे काम. लाईट तर नाही आहे, लाईट येणं जाणं करत आहे. माहीत नाही काहून, तर काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटते, खूप जास्त येणं जाणं करत आहे. तर आता लाईटचं साईडला ठेवून देते आणि मग करते मी माझं ब्लाऊज कटिंग तरी करून ठेवून देते. म्हणजे कसं मग शिवायला सोपी जाते. लाईट येईलच संध्याकाळपर्यंत किंवा कधी ना कधी संध्याकाळपर्यंत येऊनच. शान्वीला घेऊन आली. शान्वी आली शाळेतून. हे कुठे दिसलं तुला इरेजर? हा कुठे होता? इथे होता. हो का, मी सकाळी किती शोधत होती. तर शान्वीला घेऊन आली शाळेतून. आता करून देते मी तिची आंघोळ, कारण की वातावरण खूप जास्त थंड आहे आणि कालपासून आभाळच आहे. म्हणजे थंडी नाही आहे, पण थंडी हवा खूप आहे. म्हणून मग मी सकाळी तिला आंघोळ राहू द्या म्हणलं यांना. आणि कशाचा आवाज येत आहे का शानू? तर आता तिची सर्वात आधी आंघोळ करून देते. आणि आंघोळ असती तर राहू दिल, असं सकाळीच करून दिली असती, पण तिचं डोकं धुवून द्यायचं होतं.
आणि कसं केस सकाळी सकाळी 2 वेण्या घालून जावं लागते, वाळत नाही काही नाही, म्हणून मी म्हटलं आता राहू दे, आज करून देते. काल तर खूप जास्त आबाळ होतं म्हणून काल राहूच दे बाई मोठी. काल वाटले सुट्टी होती, सुट्टीचा दिवस होता, तरी पण राहू दे म्हटलं. आंघोळच करून दिली, डोकं काही धुवून नाही दिलं, पण आज धुवून देते तिचं डोकं. आणि वातावरण बघा कसं आहे बाहेर, आबाळ आहे. आणि काल नाही पूर्ण इथं साफसूफ करून टाकलेलं आहे. पूर्ण हे समोरचा जेवढाही एरिया होता पूर्ण गवत वाढलेलं होतं, हे पूर्ण साफ करून टाकलं. आणि बघा मेंढ्या आल्या, मेंढरं आलेले आहे. हे मेंढरं बहुतेक यांना समोरून परमिशन भेटली असून हे पूर्ण झाड वगैरे खायसाठी, तिकडले तर नाही काढणं होणार. आणि बंदराच्या जागी आज मेंढरच आलेले आहे आमच्या क्वार्टरमध्ये, तर बघू शकता. आणि हे जे आहे हे समोरचं पूर्ण साफसूफ केलेलं आहे. काल इथे काहीतरी काम होतं त्याच्यामुळे इथे JCB आलेला होता, तर हे पूर्ण साफसूफ केलं छान मस्त. आता छान वाटत आहे, मोकळं. फुलं लागलेले आहे, फुलं छान उगवलेले आहे. आज माझं लक्षच नाही सकाळपासून, छान मस्त फुलं उगवलेले आहे, बघू शकता. हे एक चार फुलं आहे, 4 ते 5 आणखी कळ्या आहेच याला. छान मस्त एवढूशा याच्यात हे मी काढत होती झाड, पण हे लागून गेलं, तर एका फांदीला छान फुलं आलेले आहे. बरं झालं राहू दिलं. कसे भिडले मेंढरं, हे बघा. असं वाटत आहे खूपच दिवसांनी त्यांना खाऊ भेटला की काय. मी पटकन इकडे धावत आली. मी म्हणलं हे आपले झाडं गिडं नको खायला, म्हणून आली मी धावत. त्याला सांगून पण दिलं त्या पोराला, झाडं वगैरे नाही खाल्ले पाहिजे आमचे, बस. तो मेंढेवाला एवढे मेंढरं सांभाळते एकटा, बापरे. काही इकडे गेले, काही तिकडे गेले. रे मेंढरांचा बाजार याला म्हणते, मेंढरांचा बाजार. जेवढं आता डाट दिसत आहे ना, ते तुम्ही जर पूर्ण आता बघा ना, समजा आता मी एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करणारच की आजूबाजूचा परिसर बघा, ह्या मेंढरांनी कसा करून टाकला. पूर्ण झाडाचे पानं जे आहे ना, झाडांचे पूर्ण पानं खाऊन घेतले. फक्त आणि फक्त त्याच्या काड्या ठेवल्या, बाकी पूर्ण पानं खाऊन घेतले. तर छान मोकळं करून टाकलं. मी तुमच्याजवळ शेअर करणारच नंतर. शैनीला सोडून दिलं ट्युशनमध्ये, झाडांना पाणी टाकलं. आता करते मी दिव्यावाद. आणि आता यांना मी फोन केला जेवणात काय करू म्हणून, तर ते बोलले शेंगोळे कर. तर आता करते मी शेंगोळे, विदर्भाचे स्पेशल शेंगोळे करते. रेसिपी जी आहे मी आधीच एका ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, तर माझे जुने ब्लॉग तुम्ही जाऊन नक्कीच चेक करू शकता. आता मी बरेच दिवस झाले होते शेंगोळे काही केले नव्हते मी, म्हणून मग मी म्हटलं चला आज आपण शेंगोळे करूया. आणि यांनी म्हटलं होतं स्पेशली की शेंगोळे करशील म्हणून, तर इथे शेंगोळे करायला लागले. मी नाही म्हणता तुमच्यासोबत रेसिपी घाई गडबडी शेअर करूनच देते. म्हणजे जुने ब्लॉग शोधत बसण्यापेक्षा याच्यातच मी शेअर करून देते. तर शेंगोळ्यांचं कसं आहे, कणिक घ्यायची, भाकरीचं पीठ घेऊ शकता तुम्ही, म्हणजे याचं ज्वारीचं वगैरे पीठ घेऊ शकता, म्हणजे आणखी काही तुम्ही वेगवेगळे पीठ जे आहे ते घेऊन छान मस्त त्याचे पण होतात. तर इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात टाकलेलं तिखट, मीठ, ओवा, जिरं आणि कांडून हे टाकलेलं आहे का म्हणते लसण, आणि त्याच्यात थोडंसं सांबार टाकलेलं आहे म्हणजेच कोथिंबीर. हे सगळं छान मस्त मिक्स करून घेणार. आणि मग त्याचा गोळा तयार करून झाल्याच्या नंतर पाणी फोडणी देणार म्हणजे रस्सा. तर इथे मी रस्सा फोडणी द्यायसाठीच लसण हे करत होती, त्याची पाकळ्या काढत होती. तर
इथे सर्वात आधी तर मग मी हे सर्व भिजवून घेते आणि मग करते रस्सा फोडणी देते. तर कसं थोडं थोडं म्हणजे कसं पूर्ण हे जे तिखट मीठ वगैरे टाकून ठेवतो ना आपण, हे पूर्ण म्हणजे मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी आणि मग भिजवायचं. तर इथे करत आहे मी रस्सा. तर वरणाचे पण होतात आणि रश्श्याचे पण होतात. वरणाचे पण छान लागतात, वरणफळं म्हणतात त्याला आमच्याकडे. तर ते सुद्धा मस्त लागतात, मला ते पण खूप आवडतात. याच्यापेक्षाही जास्त ते खूप आवडतात वरणफळं. आणि स्नेहाताईच्या हातचे तर खूपच छान मस्त वरणफळं होतात. तर इथे सर्वात आधी कांदा कापून घेतला आणि एकदम सिंपल सोपी पद्धत आहे. तर एखादी भाजी कशी फोडणी देतो बस तसं फोडणी द्यायचं. तर सर्वात आधी कांदा आणि हे ना लसण वगैरे, अद्रक लसण मिक्सरमधून जो पेस्ट काढतो ना आपण, त्याच्यापेक्षा जास्त जे काढून आपण वापरतो ना ते खूप मस्त, त्याचे जे फ्लेवर आहे ना ते वेगळेच येतात कोणत्याही डिशमध्ये. तर मी ना इतक्यात म्हणजे खूप दिवस अगोदरपासून असं म्हणजे हे असं काढून करते मी. अद्रक लसणाची पेस्ट काढून ठेवत नाही आहे. तर इथे मी कांदा टाकला, सर्वात आधी जिरं मोहरी टाकलं आणि मग कांदा टाकला. त्याच्यानंतर मग काढलेलं ते अद्रक लसण आणि मग चवीनुसार तिखट मीठ आणि हळद, बस एवढंच टाकते. मसाले वगैरे काहीच टाकायचे नाही. तर तिखट मीठ हळद आणि टमाटर वगैरे टाकून त्याच्यावर मीठ टाकलं. त्याच्यात मीठ टाकलं कारण मी टोमॅटो टाकल्याच्या नंतरच मीठ टाकत असते. छान मस्त टोमॅटो जे आहे ते छान मस्त असे सॉफ्ट होऊन जातात नंतर जर टाकले वरून. तर करून बघाल तुम्ही. तर टोमॅटो टाकते आणि आता याच्यात टाकणार पाणी टाकायचं, मस्त तसा रस्सा करायचा. मस्त रस्सा इथे उकळी येईपर्यंत मी याचे शेंगुळे तयार करून घेणार गोल गोल. तर कोणाकडे वेगवेगळ्या पद्धतीने करतात, वेगवेगळ्या आकाराचे शेंगुळे काही केला जाते. तर आमच्याकडे माझ्या सासरी अशी करतात आणि आईकडे ना अशी जिलेबीसारखी करतात. तर हे सर्व करून तयार झाल्यानंतर पाणी उकळी आल्यानंतर मी याच्यात टाकलेले आहे शेंगुळे आणि बघा किती छान मस्त रस्सा दिसत आहे, मस्त झणझणीत आणि शेंगुळे. तर आता हे छान मस्त शिजू देते आणि मग जेवण करते. तर जेवण वगैरे माझं मगाशीच झालं 8:30 वाजता बहुतेक. तर तेव्हा जेवण झालं माझं, पण मी काहीच तेव्हाचं शूट नाही केलं कारण आम्ही मगापासून घेऊन बसलो होतो अभ्यासाचं. कारण शान्वीचा खूप सर्व होमवर्क व्हायचा होता. तर आज कंप्लीट करून घेतला कारण की 2 दिवस ही शाळा पडली होती, तेव्हाचं पण आलेलं होतं आणि आता आजचं होतंच, आजचं जे दिलं होतं ते. तर आता तिचा होमवर्क वगैरे घेऊन घेतला आणि काही मोबाईलमध्ये होतं तर ते पण घेऊन घेतलं. मग मी काही शूट वगैरे काही केलं नाही, काहीच मी बाकीचं काहीच शूट नाही केलं. आणि थोडंसं ब्लाऊजचं जे काम होतं ते करून घेतलं आणि बस मोबाईल चार्जिंगला लावून दिला. कारण की म्हटलं लाईट वगैरे गेली तर मग काही चार्जिंग नाही राहणार, मग ना टॉर्च ना व्हिडिओ ना काही ना काही. तर म्हणून पहिले सर्वात आधी मोबाईल चार्जिंगला लावला आणि आता करत आहे आम्ही डोक्याची मालिश. शानूच्या डोक्याची मालिश. आणि आज शॅम्पूने डोकं धुवून दिलं ना तिचं, तर त्याच्यामुळे डोळे खाजत आहे तिचे लागण. हे यायचेच आहे अजून. तर हे यांना किती वेळ होते किती नाही, तरी जवळपास आता एखादी तास तरी लागूनच जाईल येता येता. तर चला, तर मग मी माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करून देते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.